चक हाव ही एक प्रकारच्या तांदळाची जात आहे. हे जर तुम्हाला कोणी सांगितलं असतं तर तुमचा विश्वास बसला असता का? माझा तर नसता बसला. चखाव, पूर्वा, तळोदा ही गावांची नावं नाही तर ह्या तांदळाच्या जाती आहेत हे मला आजच कळलं. आज ह्या सगळ्या जातींच्या तांदळाची लावणी करायला मी एका शेतात चाललो आहे. चला माझ्याबरोबर. सकाळी सकाळी आम्ही जोरदार पावसाच्या सोबतीनं निघालो आहे राजगुरुनगर तालुक्यातल्या आंबोली या एका छोट्याशा गावाला भेट द्यायला. हे आमची मैत्रीण सुषमा हिचं गाव आहे आणि इथे तिच्या शेतामध्ये ती ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे कुठल्याही केमिकल शिवाय शेतीचे वेगवेगळे प्रयोग करते. भोसरी, चाकण असा सगळा इंडस्ट्रीयल एरिया असला तरी खूप काही ट्रॅफिक नाही आहे, त्यामुळे पुढचा प्रवाससुद्धा छान मजेत होईल अशी आशा आहे. चाकणच्या पुढे शिरोली फाट्याला आम्ही आता आतमध्ये आलो आहे आणि आता मस्त पावसाळी हवेचा आणि निसर्गाचा आस्वाद घेत हा पुढचा प्रवास आंबोली गावापर्यंत होणार आहे. भारी रस्ता गेलाय. हळू 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 रस्ता भारी आहे असं म्हणेपर्यंत खड्ड्यांनी प्रसाद दिला. गावातले छोटे छोटे रस्ते, बाजारपेठ आणि एक मोठा चढाव पार करून आम्ही फायनली आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलोय. गावातला एक भूमिपुत्र इथे लगेच आमच्या मदतीला आणि पाहुणचाराला धावला. आता छत्री डोक्यावर घे. आमच्या नाश्त्याचा मेनू वेगळा असल्यामुळे त्याला अलगद उचलून रस्त्याच्या बाजूला सोडून दिलं. इथे आल्यावर गरमागरम पोहे आणि चुलीवरच्या चहाने आमचं स्वागत झालं. भाताचं रोप थोडंसं हटकी असतं. जिथे पेरू तिथे जास्त मोठं उगवून येत नाही, म्हणून आधी त्याची पेरणी करून मग पुन्हा ती रोपं काढून पुन्हा नवीन ठिकाणी त्याची लावणी करायला लागते. तेव्हा मग ते एकदम छान फोफावतं आणि मग भरपूर दाणे येतात. अर्थात आम्ही पोचलो तेव्हा आम्हाला लावणीसाठी ती रेडीमेड रोपं तयार मिळाली. लावणी करण्यासाठी गावातल्या काही बायकांना सुद्धा बोलवलेलं होतं. त्यांचा कामाचा वेग आणि त्यांचं स्किल बघून आम्हाला अक्षरशः काय बोलावं कळेनासं झालं. शहरातल्या सगळ्या नवशिक्यांनी लावणीला सुरुवात केली खरी, पण नेमकी रोपं कशी लावायची, कुठे लावायची, त्याच्यामध्ये किती अंतर ठेवायचं याचे सगळ्यांचे घोळ होत होते. मग बऱ्याच जणांना ओरडा खायला लागला आणि मग शेवटी गावातल्या लोकांनी एक दोरी घेऊन सरळ त्या दोरीवरून कशी लावणी करायची हे आम्हाला शिकवलं आणि मग जरा जरा काम जमायला लागलं.
शेत खूप मोठं दिसत होतं आणि एवढं कधी पूर्ण होणार अशी एक काळजीसुद्धा मनाला लागून होती. शेवटी कॅमेरा बाजूला ठेवून मला सुद्धा मैदानात उतरायला लागलं. तेव्हा कुठे काम पटापट पूर्ण झालं. शेतातलं काम संपल्यावर सुषमाकडून तिच्या शेतीतल्या प्रयोगांबद्दल समजून घेण्याची आम्हाला प्रचंड उत्सुकता होती. हा दिसतोय हा पूर्व आहे, लाल तांदूळ आहे, एकदम बारीक तांदूळ असणारे लाल. आता हे आज तुम्हाला लावायचा होता, हा डायबेटिक राईस आहे. हा पण लाल तांदूळ आहे, डायबेटिक तुला दिला तो लाल तांदूळ आहे. हा लावायचा होता आपल्याला आज तुमच्यासाठी, ते रोपं काढून ठेवलेली, पण ते आता पाऊस असल्यामुळे. हा काळा तांदूळ आहे, हा ही लाईन दिसतीये ना, हा सगळा काळा तांदूळ आहे, प्रॉपर काळा भात असतो हा. आणि हा मी गेल्या वर्षी खाल्ला होता, खूप आवडला प्रचंड. हा मी खास आमच्या घरी खाण्यासाठी लावलेला आहे थोडंच, कारण त्याचं बी मिळालं नाही. पुढच्या वर्षी वाढलं की तुम्हाला पण देऊ. हा जर भात खाल्ला तर माझी गॅरंटी आहे की दुसरं तांदूळ मुलं काय आपणही खाणार नाही, इतका सुंदर लागतो. तळोदा रेड म्हणून आहे याची, एकदम पातळ आणि बारीक तांदूळ आहे, तळोदा रेड म्हणून नाव त्याचं. पुलाव, खिचडी भात आणि साधा पण एकदम वरण भात तर इतका अप्रतिम या लागतो. सगळ्या आपल्या ओरिजिनल जाती आहेत. यावर्षी पहिल्यांदाच हा पहिल्यांदाच 1 किलोच बी मिळालं म्हणून घरी खाण्यासाठीच लावलाय तो आम्ही, आणि भविष्यात हाच खावं असं वाटतंय. आणि हा काळा तांदूळ हा चखाव म्हणून आहे याची जात, चखाव. हा पूर्वी राजे महाराज आपल्याकडे होते तेव्हा त्यांच्यासाठी खास राखीव होता खायला, आपल्याला कॉमन माणसाला अलाउड नव्हता. जे सैनिक होते त्यांना आणि राजा महाराजांना, कारण इतकी न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये. आपलं शेत आहे आणि इथे आपण हे रोपं दिसत आहेत, हे आंबेमोहर जे तांदूळ आहे, हा इकडचा लोकल तांदूळ आहे आंबेमोहर त्याचा आहे. आणि ते फार हाईट वाढलेली नाही आहे त्याची, आणि एकदम हिरवगारही नाही दिसत, कारण त्याला आपण युरिया नाही मारलेला. युरिया सगळ्यात घातक आहे, कारण ह्या शेतामध्ये खूप गांडूळ आहेत आणि युरिया मारला की सगळी गांडूळं मरून जातात. म्हणून आपण हे नाही करत, आपण नैसर्गिक खतं वापरतो. खत म्हणजे शेणखत किंवा मग पेंडीचं खत वगैरे, आणि जीवामृत वापरतो आपण बऱ्यापैकी शेताला. गरम पाण्यात उकळायचं, खेचायचं खलबत्त्यात आणि कांदा मिरची टाकून खायचं. जरा अतिशय सुंदर भाजी, एकदम फारच सुंदर भाजी. शेतात भरपूर कष्ट केल्यानंतर दुपारी तांदळाची भाकरी, काळ्या तांदळाची खीर, भाजी असं गावरान चविष्ट जेवण जेवायला मिळालं. आता संध्याकाळी पुन्हा खूप ट्रॅफिकमध्ये अडकून आणखी कष्ट करायची आमची तयारी नव्हती. त्यामुळे आम्ही गावाचा निरोप घेऊन निघालो आणि येताना निसर्गाचा, धबधब्यांचा आस्वाद घेत, आनंद घेत पुण्याच्या मार्गाला लागलो.